टीव्हीके पक्षाचे प्रमुख तलपती विजय यांचा शपथविधी बहुमत नसल्यानं हुकल्याचं आता स्पष्ट झालंय। बहुमताचा आकडा सादर करेपर्यंत टीव्हीके प्रमुख विजय यांना शपथ दिली जाणार नाही। टीव्हीके प्रमुख विजय हे बहुमत सिद्ध झाल्यानंतरच शपथ घेऊ शकतात। तामिळनाडूत स्थिर सरकार हवं आहे अशी राज्यपालांची भूमिका असल्याची माहिती समोर येते। तामिळनाडूच्या राजकारणात आता रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरू झालंय। AIK-DMK पक्षातील 47 तर दुसरीकडे थलपती विजय यांना मुख्यमंत्री पदासाठी राज्यपालांकडून ग्रीन सिग्नल नसल्याची देखील एक मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे। अर्थात यासाठी कारण म्हणजे टीव्हीकेचे 108 आणि काँग्रेसचे 5 मिळून 113 आमदार आहेत। मात्र 118 आमदारांचा पाठिंबा हवा असं स्पष्ट मत राज्यपालांचा आणखीन 5 आमदारांचा पाठिंबा मिळेपर्यंत तामिळनाडूतला राजकीय पेच असाच राहणार आहे। काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्याची चाल आहे। दरम्यान अण्णा द्रमुकला पाठिंबा द्यायला लाभणार का याकडे राजकीय समीक्षकांचं लक्ष लागलंय। सर्वात मोठा पक्ष असूनही थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त मात्र मुकला। आज राज्यपालांची भेट घेऊन विजय यांनी सत्तेसाठी दावा केला होता।